नमस्कार, रामकृष्ण हरी. तर आपण बघणार आहे की मशीन साखळी कशामुळे मारती. तर त्यात मध्ये 2-3 ऑप्शन असतात. तर आपण बघू शकतो. जर यामध्ये असा जर आपल्या पांपणीच्या केसा इतका जरी धागा अडकलेला असला तर त्याच्यामुळं पण मशीन धागा म्हणजे साखळी मारती किंवा धागा तोडती. आणि बॉबिनमध्ये जर का आता हे सारखं 8 दिवस झाले मशीन बंद आहे, त्याच्यामुळं तर 8 दिवस झाले कारण सारखं शेतातलं मशीन काम चालू आहे, त्याच्यामुळं एकदम असं धूळ साचली. कारण आपलं घर रोडवर असल्यामुळं खूप अशी धूळ येते. तर ह्या धुळीमुळं तर काही प्रॉब्लेम नाही होत, पण मी सांगते तुम्हाला. तर जी ही बॉबिन असते आपली, तर ही जर का व्यवस्थित आपल्याकडून भरल्या नाही गेली, आता हे धागा संपलेला आहे आणि धागा कसा भरायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिले बॉबिन भरायची म्हटलं तर असं काहीतरी कडक म्हणजे खिळा असो की काय असो, तर ही विणकामाची सुईच माझं बॉबिन भरायच्या कामी पडती. तर आपल्याला आता गुलाबी ब्लाऊज शिवायचा आहे, तर म्हटलं चला गुलाबी बॉबिन तुम्हाला भरून दाखवते. तर असा धागा एकदम टाईट हे करायचा. तर अशा प्रकारे एकदम अशी दाबून अशी बॉबिन भरली म्हणजे ती बॉबिन साखळी मारत नाही ना, दोरा तुटत नाही. कारण जर का आपण ढिल्ली जर हे सोडलं रील तर तो धागा पण तोडतो आणि साखळी पण मारतो. तर त्याच्यामुळं नवीन ताई असतील तर त्यांनी लक्षात ठेवायचं की बॉबिन भरताना एकदम टाईट दोरा करायचा, तरच आपली बॉबिन व्यवस्थित भरल्या जाते. तर ही अशी प्रकारे बॉबिन भरून झाली आणि त्याच्यामध्ये बॉबिन क्लिअर भरली आणि क्लिअर त्याच्यात ठेवली, तरच आपली मशीन साखळी मारत नाही. तर काही अशा छोट्या छोट्या टिप्स आहे, आपण त्या ध्यानात ठेवायच्या.